राज्यात पुढील 4 दिवस वादळी पावसाला पोषक हवामान आहे। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तसंच कोकणातही काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ढगाळ हवामान आणि उष्णतेमुळे उकाडाही वाढलाय। हवामान विभागाने आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार तसंच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात तसंच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज दिला। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला जातोय। तर मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि कोकणात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे। गुरुवारी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। शुक्रवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। शनिवारीही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रो1ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।